हॅलो फ्रेंड्स, मी सारिका क्राफ्ट अँड क्रिएटिव्ह चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मी आज बनवलेला सुंदर असा लोड कवर बनवलेला आहे. तर जुन्या साडीपासून मी असा लोड कवर बनवलेला आहे. ही साडी तुम्हाला आधी पण दाखवलेली आहे. तर मी ह्याचं बॅग देखील बनवलेलं आहे. त्याच साडीपासून मी आता लोड कवर देखील बनवत आहे. तर बाजूचा असा साडी लेस मी काढून घेत आहे. खूप छान असा एका साडीपासून भरपूर मी असं शिवलेलं आहे आणि माझ्याकडे लोड होता ऑलरेडी. त्या साईडचा मला कवर शिवायचा होता. तर मार्क करून घ्यायचं आहे तेवढ्या साईजने. असं मेजरमेंट वगैरे काय घेतले नाही आहे, फक्त मी लोड ठेवून माप करून घेतलेला आहे. जिथे आपण मार्क केलं तेवढी भाग आपल्याला कापून घ्यायचा आहे. तुमच्याकडे लोड छोटा मोठा असेल तर तुम्ही त्या साईजचा करू शकता. तर मला असे जुनी कापड होतं माझ्याकडे, त्या साईडचं मी असं गोलाकारमध्ये राऊंड असा अंदाजे राऊंड शेप घातलेला आहे. म्हणजे 4-4 इंचावर मार्क करून मी असं गोलाकार कापून घेतलेला आहे. हे बघू शकता तुम्ही. अगदी 4-4 इंचावर मार्क करून आपल्याला कापून घ्यायचं आहे आणि दोन्ही मिळून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थितपणे असे एक प्लेट्स पडेल अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. म्हणजे आपला लोड दिसण्यासाठी खूप सुंदर वाटतो. आपल्याला जितके प्लेट्स जास्त पडेल तितके आपले लोड खूप छान होणार आहे. हे बघू शकताय. जितका गोलाकार येतो तिथपर्यंतच आपल्याला आपल्या अंदाजे बघून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. अगदी कमी छोटे प्लेट्स झाले तरी चालतं. तर स्टिच करून वगैरे झालेलं आहे. हे बघू शकताय. कॉम्बिनेशन खूप छान वाटतो. तुम्ही देखील नक्की ट्राय करू शकता. तर मी हे राहिलेला शिवलेला भाग असा दिसत होता, तर मी लेस त्याच्यावर लावणार आहे. तो स्टिच केलेला भाग दिसत होता म्हणून मी आता थोडंसं लूक यावं म्हणून माझ्याकडे असा राहिलेला लेस होता, मी ते लेस देखील लावून घेत आहे. त्याच पद्धतीने लावून घ्यायचं आहे. डबल स्टिच करून घ्यायचं आहे. म्हणजे अगदी मजबूतपणे आपलं स्टिचिंग होणार आहे आणि लोड कवर देखील मजबूत बनतो. हे बघू शकता. खूप सुंदर असा लेस वाटत आहे आणि उलटी बाजू करून आपल्याला मधून स्टिच करून घ्यायचं आहे. जिथे खुल्ली बाजू ठेवलेले तिथूनच असं उलटा भाग करून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. अगदी ओव्हरलॉक करून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. डबल स्टिच करून घ्यायचं आहे. तुम्ही देखील वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या लेस वापरू शकता तुम्ही. तर स्टिच करून घ्यायचं आहे आणि वरून आपल्याला 2 इंच सोडून द्यायचं आहे. म्हणजे फोल्ड करून आपल्याला त्यात दोरी घालायचं आहे. हे बघू शकताय तुम्ही. आतून असे 1 इंचावर स्टिच करून घ्यायचे. म्हणजे आपण फोल्ड केल्यानंतर ते व्यवस्थित दिसतो म्हणून तिथे एका इंचावर आतून असा फोल्ड केलेला आहे. तर आपल्याला असे डबल फोल्ड करून दोरी घालण्यासाठी परत आपल्याला वरतून स्टिच करून घ्यायचं आहे. म्हणजे तिथे आपल्याला दोरी घालता येतो. जरी आपला लोड कवर घाण वगैरे झाला असेल तर वॉश करण्यासाठी ते परत आपण काढू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला दोरी घालण्यासाठी असा बनवून घ्यायचा आहे. हे बघू शकता तुम्ही देखील नक्की असा राहिलेल्या कापडापासून लोड कवर बनवू शकता घरच्या घरी. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. तर आता पलटी करून घ्यायची आहे आपली सीधी बाजू. तर तिथे आपल्याला दोरी घालून घ्यायचं आहे. दोरी ओवल्यानंतर त्यात आपल्याला लोड घालून घ्यायचा आहे. खूप छान लोड कवर बनलेलं आहे हे. तर नक्की तुम्ही देखील ट्राय करू शकता घरच्या घरी राहिलेल्या कापडापासून. हे बघू शकता तुम्ही. लोड व्यवस्थितपणे आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि तिथे आपल्याला सरगाठ बांधून असे
आतून दोरी घालून घ्यायचा आहे. असा बनलेला आहे लोड कवर. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून मला सांगू शकताय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. असेच नवीन व्हिडिओ बरोबर आपण भेटूत. तोपर्यंत बाय बाय.